नमस्कार, मैं अंजना। आप देख रहे हैं नई परवाज न्यूज। विदर्भ की बुलंद आवाज, सच, संविधान और समाज के संकल्प के साथ हम लेकर आते हैं आपके लिए हर वह खबर जो आपके जीवन, आपके अधिकारों और आपके क्षेत्र से जुड़ी है। बिना किसी दबाव, बिना किसी पक्षपात के, सिर्फ तथ्य, सत्य और जनहित की पत्रकारिता। तो आइए अब रुख करते हैं इस वक्त की बड़ी और अहम खबरों की ओर। सोनम वांगचुक के समर्थन में पूर्व मंत्री एडवोकेट शिवाजीराव मोघे की प्रेस कॉन्फ्रेंस। दिल्ली के जंतर मंतर पर पर्यावरणविद एवं शिक्षाविद सोनम वांगचुक, अभिजीत दीपके तथा छात्र आंदोलनकारियों द्वारा चलाए जा रहे आंदोलन के समर्थन में गुरुवार 16 जुलाई 2026 को यवतमाल के स्थानिक शासकीय विश्राम गृह में पूर्व मंत्री एडवोकेट शिवाजीराव मोघे तथा सामाजिक कार्यकर्ता दशरथ माळवी द्वारा एक प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन किया गया। एक्सप्रेस कॉन्फ्रेंस में पूर्व मंत्री एडवोकेट शिवाजीराव मोघे तथा सामाजिक कार्यकर्ता दशरथ माळवी ने आंदोलनकारियों के प्रति अपना समर्थन व्यक्त किया। इस दौरान वक्ताओं ने केंद्र सरकार से सोनम वांगचुक एवं अन्य आंदोलनकारियों की मांगों को तत्काल स्वीकार करने तथा उनका अनशन समाप्त करने की अपील की है। साथ ही केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की भी मांग उठाई गई। वक्ताओं ने कहा कि पिछले 18 दिनों से आंदोलन और अनशन जारी रहने के बावजूद सरकार इस मुद्दे की लगातार अनदेखी कर रही है तथा आंदोलनकारियों को अनावश्यक रूप से परेशान किया जा रहा है। ऐसी जानकारी वक्ताओं ने कॉन्फ्रेंस की समाप्ति के बाद हमारे संवाददाता से बातचीत करते हुए दी। नीटची परीक्षा झाली आणि नीटच्या परीक्षेनंतर लोक विद्यार्थी मेडिकलला वशस्ता जातात आणि यासाठी जवळपास 22 लाख विद्यार्थी या नीट परीक्षेला बसले होते आणि परीक्षा झाल्यानंतर आणि मग त्याचा तो पेपर फुटला, तो पेपर लोकांनी विकत घेतला आणि एकंदरीत मोठा गद्दारोळ भ्रष्टाचार त्यामध्ये झाला असं बाहेर आल्याबरोबर या सरकारने ती परीक्षा, झालेली परीक्षा रद्द करून टाकली आणि त्यामुळे जवळजवळ भारतातल्या 22 लाख विद्यार्थ्यांचं, त्यांच्या कुटुंबाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। त्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आणि या संदर्भामध्ये जेव्हा याचिका कोर्टामध्ये गेली तर कोर्टाने त्यांना काक्रोच म्हटलं। मग काही लोकांना वाटलं त्याला काक्रोच जनता पार्टी काढूया आणि म्हणून त्यातल्या दीपकेनं, अभिजीत दीपकेनी त्यांनी काक्रोच जनता पार्टी अनाऊन्स केली आणि ते केल्यानंतर पूर्ण भारतभरामध्ये विद्यार्थ्यांमध्ये एक चैतन्य निर्माण झाले की आमच्याही वेदनेवरती, आमच्याही समस्येवरती कुणीतरी आवाज उठवतोय, अशा प्रकारचं एक चित्र निर्माण झालं पूर्ण भारतामध्ये। आणि पूर्ण भारतामध्ये अनेक प्रांतांमध्ये जाऊन त्यांनी सभा घेतल्या आणि त्याच्यानंतर जंतर मंतरवर त्यांनी एक निर्णायक भूमिका आपण घेतली पाहिजे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन सुरू केलं आणि आंदोलनाचा विषय एकच होता की शिक्षण मंत्री, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जबाबदारी घ्यावी आणि यांनी आपला राजीनामा द्यावा मंत्रिपदाचा। ही साधी मागणी घेऊन त्यांनी आंदोलन सुरू केलं। या आंदोलनामध्ये आपल्या भारतातले प्रसिद्ध शिक्षण तज्ञ की ज्याच्यावरती आमिर खानने चित्रपट काढला, त्यांच्या शिक्षणाच्या नवीन धोरणाच्या संदर्भामध्ये त्यांनी शोधून काढल्यानंतर, आणि ते असे सोनम वांगचुक पर्यावरणवादी, वैज्ञानिक, मुळात त्यांची अनेक विज्ञानाची पेटंट त्यांच्याकडे आहेत, असा एक सोनम वांगचुक हा कुठल्याही पार्टीचा माणूस नाही आहे। त्याला वाटलं हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, आपण विद्यार्थ्यांसोबत उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून तो माणूस त्या ठिकाणी आला आणि त्यांनी जर सरकार या आंदोलनाला या पद्धतीनं ऐकत नसेल तर आपण त्याच्या विरोधामध्ये गांधीवादी मार्ग जो आहे उपोषणाचा, त्यांनी तो उपोषणाचा मार्ग स्वीकारला। स्वीकारल्यानंतर आज 18-19 दिवस झाले हे सरकार मूग गिळून चुप्प आहे। एक त्याचा प्रतिनिधी जात नाही आहे, सरकारकडून एक स्टेटमेंट नाही आहे आणि त्या माणसांचा जीव आज धोक्यात आलेला आहे। म्हणजे आज उद्या कधी त्यांचं काय होईल सांगता येत नाही असं चित्र निर्माण झालं आहे। आणि एक अत्यंत हुशार माणूस, एक चांगला माणूस, ज्याच्यामुळे भारताचं नाव जगामध्ये आहे, असा माणूस या क्षुल्लक कारणासाठी जर सरकार त्याला मरू देत असेल, ते सरकार किती, म्हणजे बोलू नये पण किती हरामखोर आहे, किती असंवेदनशील आहे, किती अहंकारी आहे हे सरकार। आणि म्हणून या सरकारने आता त्वरित ही भूमिका घ्यावी, सोनम वांगचुकचं उपोषण सोडवावं, अन्यथा पूर्ण देशामध्ये एक वेगळीच संघर्षाची लाट सुरू होईल आणि मग पुढे काय होईल ते सांगता येत नाही। याला पूर्णपणे जबाबदार हे केंद्र सरकार राहणार आहे।
वर सोनम वांगचुक जे आहे ते पर्यावरणवादी गांधी फिलॉसॉफीवाले आहेत आणि त्याला मॅगसेस अवॉर्ड मिळाला. कोणत्याही पक्षाशी काही संबंध नाही त्यांचा. त्यांचं म्हणणं असं आहे की 22 लाख विद्यार्थ्यांच्या ते पेपर फुटीमुळे जो प्रॉब्लेम झालेला आहे त्याला जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे आणि ती जबाबदारी शिक्षण मंत्र्यांनी घ्यावून राजीनामा द्या असं म्हटलं आहे. त्याच्यासाठी आज 18 दिवस झाले आहे ते उपोषण करत आहे. पण सगळ्यात दुर्दैवाची म्हणजे केंद्र शासन मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली चालते त्याचा एकही प्रतिनिधी जर येऊन भेटला नाही कसं काय उपोषण होत आहे काय म्हणणं आहे ते म्हणणं म्हणजे लोकशाहीमध्ये जे संवाद असायला पाहिजे ते संवाद त्यांच्यामध्ये मुळीच नाही. ही एक अतिशय दुर्दैवी अमानुष आणि एक प्रकारच्या घमेंडीचं जे केंद्र शासनाचं धोरण आहे ते आपल्याला दिसून येते आणि माणूस मेला तरी हरकत नाही पण आपले घमेंडीपणा सोडायचं नाही हे केंद्र शासनाचं धोरण आहे. याचा निषेध करण्यासाठी मी आणि दशरथ माळी भाऊ आम्ही आज बरेच काय मागणी सर आपली? उपोषण सोडलं पाहिजे केंद्र शासनाने. आणि दुसरी गोष्ट आहे की आता जगभरातील अनेक संस्था व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणचे लोक त्यांना ते समर्थन देत कोणत्याही परिस्थितीत यांचं जे जीव वाचला पाहिजे यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत. तर आमचं म्हणणं असं आहे की कोणत्याही परिस्थितीत त्याचा जीव वाचला पाहिजे. हा अतिशय उपयुक्त असा माणूस आहे, इंटरनॅशनल माणूस आहे आणि तो आदिवासी आहे म्हणून याचा जीव वाचला पाहिजे यासाठी जे सगळे प्रयत्न करतात त्याच्यामध्ये आमचे एक फिलहाल के लिए बस इतना ही। मैं अंजना आपसे लेती हूँ इजाजत। देखते रहिए नई परवाज न्यूज, विदर्भ की बुलंद आवाज, सच, संविधान और समाज के साथ। जय हिंद।